स्वागत आहे तुमचं गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये। आपण कह समयः याचे काही भाग टाकलेले आहेत। आज चौथा भाग पादोन। पादोन पादोनला आपण शब्द काय पाहिला? पौन। पौन पौन म्हणजे काय तर 45 मिनिट। 45 मिनिट पादोन पौन म्हणजे किती? एकूण 45 मिनिटं। किंवा असं म्हटलं तर पादोन पौन म्हणजे इतकी वाजायला 15 मिनिटं बाकी। म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी, मला वाजवायचं आहे 1:45, तर हा जो काटा आहे ना छोटा, हा 1च्या थोडासा मागे असतो, असा काहीतरी पॉईंट केलेला, आणि हा मोठा काटा 9 वर असतो, नेहमी लक्षात ठेवा। या ठिकाणी झाला हा पौन। मग आपण मराठीत पण वाचताना याला कसं लिहितो? 1:45 असं वाचतो, बरोबर का? 1:45 1:45 अर्थात काय तर 15 मिनिटं बाकी आहेत कशाला? 1 वाजायला, असा अर्थ निघतो। 15 मिनिटं बाकी 1 वाजायला। आता मला 1:45 लिहायचं आहे, तर मी 2च्या अगोदर काटा ठेवेल, आणि हा जो मोठा काटा आहे हा 9 वर राहतो नेहमी। तर काय 5, 10, 15 मिनिटं बाकी आहेत कशाला? 2ला, असा त्याचा अर्थ निघतो। आणि मग लिहिताना आपण याला मराठीत वाचतो 1:45, बरोबर का? 1:45 1 वाजायला 15 मिनिटं बाकी, असा याचा अर्थ निघतो। आणि मग संस्कृतमध्ये पौनेला काय शब्द आहे? पादोन। 15 मिनिटं बाकी कशाला? 1 वाजायला, एकवादनम। पण याला लिहिताना कसं लिहितात? आकड्यांमध्ये किती वाजून किती मिनिटं झाली असे आकड्यांमध्ये लिहितो आपण। म्हणजे 12 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत, आणि वाचताना आपण पादोन 1:45 वाजायला 15 मिनिटं बाकी असं लिहितो। मग या ठिकाणी मुलांची गडबड काय होते? इथं 12चा आकडा पाहतात आणि लिहून देतात 12, इथं पादोन 12 वादनम, पण 15 मिनिटं बाकी आहे कशाला? 12 वाजायला का? नाही, 1 वाजायला। म्हणून या ठिकाणी 1 वादनम लिहायचं आहे लिहिताना। आता या ठिकाणी किती वाजले बघा तुम्ही? 1 वाजून 45 मिनिटं, असं मी लिहिलं, 1 वाजून 45 मिनिटं। मग संस्कृतमध्ये किंवा मराठीत वाचताना आपण कसं वाचतो? 1:45 म्हणजे 2 वाजायला 15 मिनिटं बाकी, 2 वाजायला 15 मिनिटं बाकी, 1:45 1:45, मग 1:45 पादोन। पादोन आलं की थोडं सावध राहायचं। पादोन 1 वादनम का? नाही, पादोन म्हणजे 15 मिनिटं बाकी कशाला? 2 वाजायला। जो आकडा वाजणार आहे ना, तो पादोनाच्या पुढे लिहितात। काय वाजणार आहे आता? 2 वाजणार आहे, म्हणून पादोन द्विवादनम, ओके, असं लिहितात। परत या ठिकाणी छोटा काटा 3च्या थोडंसं मागे, आणि मोठा काटा 12 वर नाही 9 वर, अशा पद्धतीने लिहिणार। मग याला आकड्यांमध्ये कसं लिहिणार आपण? 2 वाजून 45 मिनिटे म्हणजे 15 मिनिटं बाकी आहे कशाला? 3 वाजायला। आणि मराठीत पण वाचताना आपण कसं वाचतो? 1:45 1:45 पौनेला शब्द पादोन, आणि कोणता आकडा वाजणार आहे आता? 3, तो त्रिवादनम। समजलं का? म्हणजे काय करायचे आपल्याला? या ठिकाणी 45 मिनिटं दिसले म्हणजे पाऊणे आहेत, मग ह्या आकड्याच्या पुढचा आकडा लिहायचा। समजलं का? जे काही वाजणार आहे, म्हणजे आता 2च्या पुढे 3 वाजणार आहे ना, म्हणून या ठिकाणी त्रिवादनम लिहिलं। केव्हा? जेव्हा पादोन असेल तेव्हा। समजले काय? आता आपण प्रॅक्टिस करूया। 3 वाजून 45 मिनिटे 45 मिनिटे म्हणजे या ठिकाणी पादोन येणार आहे, म्हणजे मला याचा पुढचा आकडा घ्यावा लागणार आहे। लिहायचं झालं तर 45 मिनिटे काय?
2 इतकं लिहिलं काय. आता काय वाजणार आहे, 4 वाजणार आहे, म्हणून मी चतुर्वादनम म्हणजे 4 वाजायला 15 मिनटं बाकी असा अर्थ निघतो याचा. आता 4:45 मग 45 मिनटं म्हणजे काय, पावणे 2 आणि पुढचा आकडा म्हणजे 15 मिनटं बाकी कशाला, 5 वाजायला. पंचवादनम. पंचवादनम कसं लिहितात, परत आता या ठिकाणी 5:45 आहेत. मग 45 मिनटं दिसले मी काय लिहिल, 2 अर्थात 15 मिनटं बाकी आहे. पण इथं 15 मिनटं कशाला, 6 वाजायला 15 मिनटं बाकी. पुढचा आकडा घ्यायचा नाही इथला, 2 आलं की षडवादनम. बघा अजून सिमिलरली 45 मिनटं मी काय लिहिल मग, 2 पण 2 म्हणजे 15 मिनटं बाकी कशाला, 6 वाजायला का नाही, 7 वाजायला. पुढचा आकडा घ्यायचा 2 आलं की सप्तवादनम. समजलं, हा मग बरं. अजून मित्रांनो हे बघा 45 मिनटं दिसले म्हणजे मला काय लिहायचं आहे, 2 मी लिहिलं 2 आणि मग 2 आलं की इथला याचा पुढचा आकडा घ्यायचा जो की आकडा आता वाजणार आहे. कोणता आकडा वाजणार आहे याच्या पुढे, 8 म्हणजे अष्टवादनम. किती झालेत, 8:45. 45 मिनटं म्हणजे काय लिहितो आपण, 2 आणि 2 आलं म्हणजे काय वाजणार आहे, काय वाजणार आहे ते पुढे लिहायचं. 2 काय वाजणार आहे आता 8च्या पुढे, 9. नववादनम. नववादनम. शब्बास. आता बघा 45 मिनटं म्हणजे काय, पावणे 2 पावणे आणि पुढे आपण काय लिहितो, जे काही वाजणार आहे 9च्या पुढे काय वाजतात, 10. दशवादनम. वादनम. दशवादनम. वादनम म्हणजे वाजले किती, 10. 2 दशवादनम पावणे 10 वाजले. 10 वाजून 45 मिनटं. 45 मिनटं म्हणजे 2 बरोबर की नाही. आणि पुढे काय लिहितो आपण, 2 आलं की सावधान होऊन जायचं आणि पुढे काय लिहायचं मग, जे काही वाजणार आहे, काय वाजणार आहे आता 10 नंतर, 11. एकादश वादनम. वादनम. पावणे आलं म्हणजे सावधान होऊन जायचं, नाही तर आपले मार्क गेले समजायचे. 45 मिनटं म्हणजे काय, 2 12च्या 11च्या पुढे काय वाजणार आहे, 12 ते लिहायचं इथं. द्वादश वादनम. मी आशा करतो की तुम्हाला हे संपूर्णरित्या समजलं असेल की हे आपण 12:45 पासून घेतलं ते 11:45 पर्यंत 2 सर्वरित्या संपूर्णरित्या पाहिलेलं आहे. आपण याची वारंवार आता प्रॅक्टिस करायची आहे आणि खास करून 2 साठी थोडं सावध राहायचं आहे. 2 आलं की जे काही पुढे वाजणार आहे ते लिहायचं. उदाहरणार्थ या ठिकाणी 4 होता तर आपण 5 वाजणार आहे तर इथं पंचवादनम लिहिलं. 2 आल्यावरच सव्वासाठी तसं काही नियम नाही. ओके, तुम्हाला या ठिकाणी मग 1 वादनम, 2 द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम हे समजलं. त्यानंतर सपाद म्हणजे 1:15 वाजले हे पण सांगता येत आहे तुम्हाला. त्यानंतर 2 म्हणजे पावणे वाजले हे पण तुम्हाला आता सांगता येत आहे. आता तुम्ही सज्ज झाले आहात आणि 8वीला येथपर्यंत आपला सिलेबस आहे घड्याळीसाठी.